तर आमच्या आईच्या आणि बाबाचं म्हणणे आहे की कथं पण जाताना घरांचो नाश्तो करून कवा पण निघावचा. बरोबर ना आहे? भरोटकलच्या मावशी बसल्यात. भरोटकलचा सगळा या ताजा ताजा मावरा आहे. कैसं वाटत येता यो वाटो कैसं देता? कमी करून पण देशील ना? हां, या मावशीकडून नक्की घ्या. भरोटकलचा मावरा आहे. आणि भिलजन रेवणी मस्त होते का मोठो. कडक आहे, ताजी ताजी आहे. काहींचा मावरा आहे. मगाशी मस्त एक बोटीचा आवाज येत होता. कोणतरी बोट पार्किंगला घेऊन जात होता लावायला. संध्याकाळच्या बोटी जातील. आता बोटी सगळे जागावर आहेत कारण गावात कार्यक्रम आहे. कोण धंद्याला जाणार नाही आणि आम्ही पण मावरा ऐकावत त्यामुळेच गेलो नाही. इकडं आमच्या गावचा बस स्टॉप आहे आणि सगळी तयारी केलेली आहे. मस्त इथे कौला लावल्यात लाईनीत झाडांच्या बाजूला आणि बरीचशो रांगोल्या पण काढलेल्या आहेत. आणि आमची विहीर त्याला पण मस्त कलर काम केलं आहे. कसलीच भारी वाटते ना. आता स्वागत. आज बाहेरून भेट देवायला माणसं येणार आहेत आणि आमचो कोलीवाडो वाशी हवेली कोलीवाडा. तर आमची आई आज मस्तपैकी बांगड्यांची फ्राय बनवते. जाताना एक भाकरी खाऊन जाणार आहे. भाकरी नाश्तो. तर आमच्या आईच्या आणि बाबाचं म्हणणे आहे की कथं पण जाताना घरांचो नाश्तो करून कवा पण निघावचा. बरोबर ना आहे? आमच्या आईचो हातचो बांगड्याची फ्राय आणि बाबांची उकाशी बांगड्यांची. हिमावाईने मीटिंगला गेली वाटतं. मग डिलिव्हरीला गेली वहिनीच्या. हां 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 मेघा वहिनीची डिलिव्हरी आहे. काकांच्या सुनाची डिलिव्हरी झाली. आज मुलगी झाली ना त्यांना. तो आनंदाची बातमी. काकांची सून डिलिव्हरी झाली. त्या मुलगी झाली मेघा वहिनी. तर सकाळचं नाश्ता पूर्ण केलो आणि बैसले बाईकवर. हे आमच्या गावची खाडी. नाश्तो खाऊन जायलो आणि भालचेन लगेच निघून आलो ना. सो डायरेक्ट बाईकवरून आपले व्हिडिओ सुरू झाले आणि आम्ही चाललो मसा मार्गी माणगाव. यो मसा माणगाव रोड आहे. साई मोरबा मार्गे आम्ही चालल्या. पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि पोचल्या होता माणगावमध्ये. सो यो मुंबई गोवा हायवे आणि यो जो मी आता फाटो दाखवतो आहे त्या फाट्याने आम्ही आता आतमध्ये आलो माणगावमध्ये. तर मुंबई गोवा हायवेने चालल्यावर पुढं आता मी तुम्हाला सांगताय जतं कॅम्प आहे ना ततं जावचो रस्तो. सरळ आयलो की यो ब्रिज भेटतं. या ब्रिजवरशी थोडंसं पुढं गेलो ना की राईटला जावला एक फाटो पहिलोच फाटो भेटतं. त्या फाट्याने राईटला जायचं. आणि त्या फाट्याने थोडंसं पुढं आलो ना की आपल्याला एक सभागृह भेटतं. सभागृह पण मी तुम्हाला दाखवीनच थोड्या वेळाने. या सभागृह आहेत त्याच्या राईट साईडलाच या मैदान आहे जतं ड्रायव्हिंग टेस्ट डॉक्युमेंट्स चेकिंगसाठी लाईनच लागले. इथे का भरपूर माणसं आल्यात आणि यशवंत दादा आणि गोविंद दादा माझ्यासोबत होतं आणि एक भालचंद्र. हो काम झालं आहे माझा. पहिल्याच कॅम्पमध्ये डॉक्युमेंट्स फक्त चेक करून घेतली आणि आता अशी गाडी चालवावं लागेल ती नेक्स्ट कॅम्पमध्ये. पहिल्या फेऱ्यात नाही म्हणा गाडी वगैरे चालवावं लागली. थँक्यू. अशा प्रकारे दुसऱ्यांची पण गाडी मागतात. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह आहे
याच्या आतमध्ये एक आहे ना ऑफिस आहे, तर तो एक फोटो काढून घेतलो आज माझं. म्हणजे आवरा सगळा केला जातं फर्स्ट कॅम्पमध्ये. या सभागृह आहे आणि त्याच्या समोर जो ग्राउंड आहे. भरपूर सारे गाड्या आल्यात, भरपूर सारी लोक आल्यात. काही लर्निंग काढायसाठी आल्यात, काही लोकांचे आज ड्रायव्हिंग टेस्ट होत आहे. सो आज माझा फक्त डॉक्युमेंट्स चेक झालं. नेक्स्ट टाईम अशी मला गाडी चालवावं लागेल. ज्या अगोदरची प्रोसेस असते ती म्हणजे ऑनलाईन रजिस्टर अगोदर करावं लागतं. त्यानंतर मग आता आपल्याला एक तारीख दिली जातं कॅम्पची, त्यानंतर येवं लागतं. आता सभागृहाच्या आतमध्ये असलेला या ऑफिस अशी साईन घेतली जातं आणि आपला एक फोटो काढून घेतलं जातं लॅपटॉप किंवा पी सीच्या समोर बैसून. म्हणजे काय भालच्यांचा फोटो काढतात, ऐसंच माझं पण काढून घेतलं. तर अशी सगळी लायसनची प्रोसेस होती. आम्ही 4-5 जण सोबत आलतो. पटापट कामं उरकली आणि हेतू अवरोध होतो की तुम्हाला पण कुणाला लायसन काढायचं असेल तर थोडीफार हेल्प होईल आपल्या व्हिडिओद्वारे. जवळी म्हणा अनुभव एक्सपिरियन्स येतो जो ना, आता मी शेअर करायचा प्रयत्न केला. आता माणगावमधल्या सरकारी दवाखान्याच्या समोर झोपल्या रस्तो आमच्या मसळामध्ये जातं. ते का भरपूर गाड्या चालल्यात. किंवा मसळा रोड आहे, माणगाव मसला साई मोरबास मार्गे. आणि इकडं मस्त सुक्या मावरवाल्या आणि वला मावरवाल्या बसल्यात लाईनीत सरकारी दवाखान्याच्या जवळच. इकडे वला मावरा आहे. या मावरवाले दिसलं ना की मला जवळ जाऊन देखावची सवय आहे, तुम्हाला माहितीच असेल. हे काय काय मावरा आहे, बांगडं, कोलबी, सुरमई, ढोम्या आणि पापलेट पण आहेत. सर्ग ताजं सर्ग दिसतात. आणि इकडं करली आहे आणि तिकडे पण बराच मावरा आहे. हे का मोदक, काय भिलजा ना, बारकी सुरमई आणि 14 रे नाही, याला काय बोलतात, डाल चांद पापलेट बोलतात. हा पापलेटचा वाटा कसा देता? 700 रुपयाचे 5. सुरमई कशी? आणि हा वाटा कसा आहे? हा कितीला बोलले हो? 52 किलो पण जास्त आहे. आणि काही कांटे आहेत ना. 50. कुठून आणता मच्छी तुम्ही? श्रीवर्धनच्या? आम्ही पापड्याचे. पाबऱ्याच्या आहेत काय? मी वाशीचा कोली ना. हॅलो, पाबऱ्याच्या आहेत. श्रीवर्धनची मच्छी आहे. इकडे पण आत मोदक दिसतात. हे का भिलजा, 250 रुपये. कोलबी, तर मुशी पण आहे इथे का. 200 मच्छी मार्केट 200 रुपयाची मुशी दे का काढले. आता मोठे मोठे टोल मासा इथे का कट करून पण दिलंय. सुरमई काहींचा मावरा आहे. मावरा कुठला आहे हा? भरोटकोलचा. इथं बोंबील पण आहे ते का. बोंबल्याचा वाटा कसा देता? 100 ला पाव. वाशी, पाबरा वाशी. आता चिमोरवाली पण बसले इथे का. कसं देता हे? 600 रुपये कमी करून दे. 700 रुपये. हां. आता पण बराच मावरा आहे. त्यात काय भरोटकलच्या मावशी बसल्यात. भरोटकलचा सगळा या ताजा मावरा आहे. हां, कैसं वाटत देता यो वाटो कैसं देता? कमी करून पण देशील ना. हां, या मावशीकडून नक्की घ्या. भरोटकलचा मावरा आहे. आणि भिलजांचा कैसं वाटो देता? 50 रुपये. येते फुरशीत ना देखून आधी. एक मोठी करली कशी देता? सॉरी एक टोल कैसं देता? आणि करली हे का. आता मोठो मासो पण आहे. रेवणी मासो दे का मोठो. कडक आहे, ताजी आहे. काहींचा मावरा आहे.
भरोटकोलचा आहे काय? हा? तुला इकडे पण बराच मावरा आहे. सुरमई, पापलेट, बांगड. इकडे चिंबोरीवाले बैसल्यात. कशी देताव चिंबोरी? 700 रुपयाची सगळी. आणि इकडं सुका मावरा आहे. आपलं भालचन सोबत आहे, त्याला टाइम जाईल त्यामुळे पटापट देखूया आणि जाऊया. इकडे बोंबील, वाकट्यो. ही सुकट कशी आहे हो? 100 रुपये पाव किलो. आणि हे सोडे 700 रुपये किलो, पाव किलो. हे बारीक सोडे पण आहेत. तिकडे उभे सोडे कसे आहेत? 500 रुपये पाव किलो. इकडे वाकटे पण आहेत. बाकी आहेत ना सरळ तिकडे पण सुक्या मावरावाले बसल्यात तिथे का. ची लाईनीत मार्केट लावलेला आहे माहुरांचा, सरकारी दवाखान्याच्या बाजूलाच. किंवा तर सरकारी दवाखाना आहे. चला आपण निघूया. सो हैसा या मावरा देखून आलो आणि आता निघता आलो. सरकारी दवाखाना दाखवलो. उपजिल्हा रुग्णालय मानगाव. चला आता निघता आम्ही. बाकीचं जे सोबत आहात ना आमच्या, त्यांना बरीच कामात मानगावमध्ये, ते लेट येणार आहेत आणि आम्ही आता निघता. दुपारचं आता 12:45 वाजता आहे आणि निघाले आम्ही मानगावमधून. उसाची गाडी दे का, उसाची गाडी. भालचनची पण एकदम नवीनच ॲक्टिव्ह आहे इथे का, नवीनच घेतले आणि त्याचा पण फर्स्ट कॅम्प होतो आज. आणि आता आम्ही मसल्यात पोचल्या होते का. यो आमचं पाबरा रोड, पाबरा फाटो. तर येऊन डायरेक्ट तोपल्या. आता नवीन दुकानं पण टाकल्यात. गाडी आहात बाहेरच्या. तर एक आयुर्वेदिक औषधावाला आहात, आताच नवीन आल्यात. आणि यो आमचं मानगाव रोड. इकडची आम्ही आलो आणि आता तोपल्या बिर्याणी खावासाठी. आता मस्त बिर्याणी भेटतं. हे देखा, हे मोठं टोप आहात बिर्याणीचं. कशी देता बिर्याणी? तर मस्तपैकी तंदूर बिर्याणी घेतली आम्ही दोघाही. 120 रुपये फुल आणि हाफ 180ला भेटते. ही फुल बिर्याणी आहे. एवढी मोठी प्लेट आहे इथे का. तर या आमचा दुपारचा जेवण किती 1:30 वाजले असतील ना. 1:30 वाजले असतील दुपारचं. 1:26. नदीन केटरर्स आता बिर्याणी खाल्ली, खाऊन झाले आमचा. आणि आता एक ॲक्सिडेंट झाला आता जस्ट ॲक्टिवाचा. ॲक्च्युली ते आहे ना आतना टर्न घेत होतं, थोडीशी वाकावली तर स्लिप झाला टायर. ॲक्टिवाला जास्त वाकवायची नसतं. सो ही एक भीती असते ॲक्टिवाची. गाडी चालवताना संभाळून चालवा. बिर्याणी खाऊन झाले, आता निघतो आम्ही आमच्या या रस्त्याने. 14 किलोमीटर अंतर राहिलं आहे फक्त, मग पोचणार आम्ही घरा. मसल्यात काही काम नाही, जातो आम्ही. भालचन आहे ना, त्याची गाडी उचलावला गेलेली आहे ते का. त्याने लाईव्ह देखलं एकदम पडताना, वाकावताना स्लिप झाली ना. अच्छा. तर आता मी ड्रायव्हिंग करून देणार आहे नवीन ॲक्टिवा 6G ना. तर बरोबर 2:15 वाजता आम्ही पोचलो आमच्या गावात. कार्यक्रम वगैरे झालेला दिसते. उद्घाटन केलं असेल त्यांच्या हस्ते. ग्रामपंचायत ऑफिसमध्ये कार्यक्रम होता. इथनं एंट्री केली जाते. खालूबाजावर कोण आमच्या गावात पाहुणे मंडळी येतील ना, त्यांचं स्वागत केलं जातं. खालूबाजा वगैरे वाजवता, कवा बँजू लावता. सो आज जायला एक कार्यक्रम. संत गाडगे बाबा ग्रामविकास योजनाची टीम आली. आमचं गाव देखावला, ग्रामपंचायतीची कामं देखावला.